मेघदूत बंगल्यात गृहप्रवेश करतानाचे हे व्हिडिओ। शंभूराज देसाई अगदी लहान बाळासारखे ढसाढसा रडले। तब्बल 55 वर्षांनंतर देसाई कुटुंबियांनी मेघदूत बंगल्यात प्रवेश केला। ज्या बंगल्यात जन्म झाला, बालपण गेलं, तोच बंगला शंभूराज देसाई यांना मिळाला। आजोबांनी मंत्री म्हणून ज्या बंगल्यातून कारभार पाहिला, त्याच बंगल्यातून नातू शंभूराज देसाई यांनाही काम पाहण्याची संधी मिळणार आहे। त्यामुळे संपूर्ण देसाई कुटुंबीय भावुक झालं होतं। शंभूराज देसाई यांचे आजोबा दौलतराव उर्फ बाळासाहेब देसाई हे 1952 मध्ये पाटण मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले होते। पुढील 1957 च्या निवडणुकीत ते दुसऱ्यांदा निवडून आले आणि कॅबिनेट मंत्री झाले। बाळासाहेब देसाई यांनी शिक्षण मंत्री, कृषी मंत्री, गृहमंत्री म्हणून काम केलंय आणि विधानसभा अध्यक्ष म्हणूनही काम पाहिलं। या मंत्रिपदाच्या काळात बाळासाहेब देसाई हे मुंबईत याच मेघदूत बंगल्यावर राहायला होते। मंत्री झाल्यानंतर त्यांना पहिल्यांदा मेघदूत हाच बंगला मिळाला होता। बाळासाहेब देसाई हे गृहमंत्री असताना याच मेघदूत बंगल्यात शंभूराज देसाईंच्या आईंनी गृहप्रवेश केला होता। शंभूराज देसाई यांचा 17 नोव्हेंबर 1966 रोजी जन्मही याच बंगल्यात झाला। त्यानंतर तब्बल 5 वर्षे ते या बंगल्यावर होते। शंभूराज देसाई यांचं बालपण याच बंगल्यात गेलं। त्यामुळे मेघदूत बंगल्याशी शंभूराज देसाई यांच्या अनेक आठवणी जोडल्या गेलेल्या आहेत। संपूर्ण देसाई कुटुंबियांसाठी हा बंगला विशेष मानला जातो। महायुती सरकारमध्ये शंभूराज देसाई यांना पर्यटन आणि खनिकर्म मंत्रालयाचा पदभार मिळाला। मंत्र्यांना बंगल्याचे वाटप करताना शंभूराज देसाई यांनी मेघदूत बंगला हक्काने मागून घेतला। मेघदूत बंगल्यावर आज देसाई यांनी गृहप्रवेशाचा कार्यक्रम ठेवला होता। त्यांच्या आईचा आज वाढदिवस आहे। या निमित्ताने शंभूराज देसाई यांना गृहप्रवेशाची पूजा ठेवली होती। संपूर्ण कुटुंबीय जेव्हा गृहप्रवेशासाठी मेघदूत बंगल्यावर आलं, त्यावेळी त्यांना बालपणच्या अनेक आठवणी दाटून आल्या आणि देसाई आईला मिठी मारून हमसून रडले। तब्बल 55 वर्षांनंतर देसाई कुटुंबीय हे मेघदूत बंगल्यावर राहण्यासाठी परत आले। त्यामुळे देसाईंसह कुटुंबियांनाही अश्रू रोखता आले नाही। तुमच्याही आयुष्यात कधी असा क्षण आलाय का? तर तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा आणि अशाच माहितीसाठी सरकारनामाला सबस्क्राइब करायला विसरू नका।